नमस्कार, जय श्रीराम. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मराठी ब्लॉगर प्राजक्ता. मैत्रिणींनो, तुमच्यासोबत मी काल एक किस्सा शेअर केलेला आणि एका ताईंची छान कमेंट आलेली, तुम्ही ते वाचू शकता. त्यांनी त्यांचासुद्धा अनुभव शेअर केलेला आहे की कशा गावातल्या बायका असतात किंवा मग जे आपले नातेवाईक असतात ते आपल्याकडे येतात आणि म्हणतात, तुझी मशीन चालू आहे ना, जरा एक टिप मारून दे ना, एवढं एक ब्लाऊज शिवून दे ना, तू काय घरचीच आहेस, एक ब्लाऊज साधं शिवून दे, असं म्हणतात. आणि आपण काहीच करू शकत नाही, कारण ते आपली जवळची व्यक्ती असते, आपली नातेवाईक असते किंवा आपल्या ओळखीच्या असतात. त्याच्यामुळे मग आपलं पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ वेगवेगळं कसं ठेवायचं, अशा असे जे लोक असतात किंवा असे जे आपले क्लायंट्स असतात त्यांना कसं हँडल करायचं आज मी तुम्हाला सांगणार आहे. मैत्रिणींनो, तुमच्याकडे पण असेच तुमचे नातेवाईक किंवा तुमच्या ओळखीचे लोक येतात का, जे तुम्हाला म्हणतात, अगं एवढं साधं ब्लाऊज शिवून दे ना, एकच आहे, काय काय लागेल त्याला, 5 रुपयाचं रीळ असतं लागेल, मशीन तर तुझी घरचीच आहे, शिवून दे ना, तू पण आपल्या घरचीच आहे ना, शिवून दे ना. होतं की नाही तुमच्यासोबत असं, मला नक्की सांगा. कारण प्रत्येक टेलर काम करणाऱ्या महिलेचा हाच प्रॉब्लेम आहे. आणि आपण इतकी मेहनत करतो, इतकी मेहनत करून ब्लाऊज वगैरे शिवतो किंवा पर्स बॅग वगैरे सगळं काही स्टिच करतो, त्यामागची जी मेहनत असते ती त्यांना दिसत नाही. त्यांना काय दिसतं, तुझी घरची मशीन आहे, तू पण घरचीच आहेस, 5 रुपयाचा रीळ लागतो, बस एवढंच त्यांना दिसतं. तर मग तशा लोकांना हँडल कसं करायचं, खूप डोक्याला ताप होऊन जातो. आपण काही म्हणू पण शकत नाही, कारण ते आपल्या जवळचे व्यक्ती असतात. मग अशा लोकांना हँडल कसं करायचं, त्यांना नाही कसं म्हणायचं, हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण तुमची ही मैत्रीण जे काही विषय घेऊन येते ते आपल्या स्वतःवर, म्हणजे माझ्या स्वतःवर बितलेलं असतं किंवा मला जे अनुभव येतात तेच मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि मला जे अनुभव येतात तेच अनुभव तुम्हाला सुद्धा येतात, याची मला नक्की खात्री आहे. कारण या ताईंच्या कमेंटवरून मला समजलं आहे की तुम्हाला सुद्धा तेच अनुभव येतात. तर मी या सगळ्यांशी डील कशी करते आणि तुम्ही सुद्धा डील कशी करावी, यावर आपण आज सविस्तर चर्चा करणार आहोत किंवा सविस्तर गप्पा मारणार आहोत. तर मैत्रिणींनो, पुढे जाण्याआधी, विषयाला सुरुवात करण्याआधी, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. कारण तुमची ही मैत्रीण, तुमची ही बहीण, असं समजा तुमच्या घरातलीच आहे, तुमच्या जवळचीच आहे. तर मैत्रिणींनो, चला मग विषयाला स्टार्ट करूया. तर मैत्रिणींनो, तुम्हाला जेव्हा कधी कोणी बोलेल की 5 रुपयाचा रीळ लागेल आणि मशीन तर घरचीच आहे, तू पण घरचीच आहे, करून दे ना काम, तेव्हा त्यांना काय उत्तर द्यायचं? तेव्हा मैत्रिणींनो, त्यांना सांगायचं आहे, खरं आहे काकू मावशी जे कोणी लागेल ती, खरं आहे रीळ हा 5 रुपयाचाच लागतो, पण त्यामागे जी मेहनत असते, रात्र रात्र जागून आम्ही कटिंग वगैरे स्टिचिंग वगैरे जी करतो, त्यानंतर मशीनवरती सारखं सतत बसून ती जी पाठदुखी होते ती फुकट नसते. या स्पष्ट शब्दात तुम्हाला त्यांना सांगायचं आहे. कारण तुमचं काम जे आहे त्याची किंमत तुम्हाला स्वतःला करायची आहे, तेव्हाच समोरचा व्यक्ती तुमच्या कामाची किंमत करेल. त्याला जर तुमच्या कामाची किंमतच कळली नाही तर तो सतत तुमच्याकडे फुकटच शिवायला आणणार आहे. जेव्हा तुम्ही त्याला तुमच्या कामाची किंमत समजावून द्याल, तेव्हाच त्याला तुमच्या कामाची किंमत कळणार आहे. कारण तो स्वतः त्याच्यामध्ये पडलेला नसतो, त्याच्यामुळे त्यांना समजत नाही की या सगळ्या गोष्टीला किती मेहनत लागते. आपण रात्र रात्र जागतो, कटिंग करतो, सकाळी उठून स्टिचिंग करतो, पाठदुखी होते, पाय दुखतात, खूप सारे आपल्या टेलरिंग कामामध्ये सुद्धा प्रॉब्लेम येतात. आपल्याला सततचं जे डोळ्यांचा प्रॉब्लेमसुद्धा होतो लेडीजला जेव्हा त्या मशीनवरती बसतात. त्याच्यामुळे त्यांना आपल्या कामाचं तुम्हाला महत्त्व समजावून द्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला नाही म्हणायला शिकायचं आहे. मैत्रिणींनो, जेव्हा कधी तुमच्याकडे कोणीही असो, कितीही जवळचा व्यक्ती असो, तो तुमच्याकडे आला आणि तुमच्याकडून फुकटचं शिवून घ्यायचं म्हटलं त्याने, की त्याला एकच सांगायचं आहे की या सगळ्या गोष्टीसाठी मी ही मशीन घेतलेली नाही आहे कोणाचंही शिवून देण्यासाठी फुकटचं. कारण याच्यावरती माझं घर चालतं, माझं घर चालवण्यासाठी, माझ्या मुलांच्या शिक्षणासाठी, पैसे गोळा करण्यासाठी मी मशीनवरती काम करते, त्यामुळे मी फुकट कोणाचंही शिवून देत नाही. स्पष्ट शब्दात तुम्हाला सांगावंच लागेल, तरच तुमचा जो व्यवसाय आहे, जो तुमचा स्टिचिंगचा बिझनेस आहे, तो उत्तमरित्या चालेल आणि समोरच्याला सुद्धा कळेल की तुम्ही त्यांचं जे काम आहे ते फुकट करून देणार नाही, म्हणजे परत ते तुमच्याकडे फुकट या आशेने येणार नाही. मैत्रिणींनो, आपल्याच प्रोफेशनमध्ये असं होतं का टेलरिंगमध्येच की फ्रीमध्ये करायला येतात? नाही. जर आपल्या नातेवाईकांमध्ये कोणाचाही कसलाही कोर्स झालेला असला, तर समजा पार्लरचा झालेला असला, तर प्रत्येक नातेवाईक हा तिच्याकडे फुकटच करायला जाणार आहे.
काकू, मावशी, ताई, दीदी जी काही असेल ती तिच्याकडे फुकटच करायला जाणार आहे. काय वाटतं आपल्या घरचीच आहे, पण तिच्या प्रोडक्टला तिला जे पैसे पे करावे लागतात ते तुम्ही देतात का? नाही. मग हे समोरच्याला समजतं का? नाही. मग जेव्हा ती व्यक्ती त्यांच्याकडून पैसे घेईल, त्यांना तिच्या त्या प्रोडक्टचं त्यांना प्राईस सांगेल, तेव्हाच त्यांना कळेल की यामागे मेहनत आहे आणि खर्चसुद्धा आहे. तर मैत्रिणींनो, एकदमच जवळचं म्हणजे आपली आई, आपली सासू, आपली नणंद, आपली बहीण यांचंच तुम्ही फ्रीमध्ये शिवून द्यायचं आहे. नंतर जे लांबचे नातेवाईक आहेत त्यांचं अजिबात करून द्यायचं नाही. त्यामध्ये तुमचंच नुकसान होणार आहे. स्वतःचं नुकसान करून तुम्ही दुसऱ्यांचं भलं करायला जाऊ नका. कारण अशा लोकांच्या घरी तुम्ही कधी गेलात आणि तुम्हाला कशाची गरज असते, तुम्ही मागितलं ते स्पष्ट नाही सांगतात. हा माझा अनुभव आहे. त्याच्यामुळे तुम्हालाही ते अनुभव आलेच असतील. तर आपण चांगले बनायला जातो, तर ते चांगुलपणा आताच्या कलियुगात तर नकाच दाखवू तुम्ही. स्वतःचा बिझनेस, स्वतःची मुलं, स्वतःचा नवरा, याकडेच, स्वतःचं घर याकडेच तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. आपल्या संसारासाठी आपल्याला सगळं करायचं आहे. त्याच्यामुळे कोणाचंही काम फुकट करून द्यायचं नाही आणि फुकटाच्या कामाची काडीचीही किंमत राहत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला पैसे सगळ्यांकडून घ्यायचेच आहे. त्याच्यानंतर त्यांच्याकडून त्यांना डिस्काउंटची ऑफर द्या. जर त्यांनी फोर्स केलाच की नाही तू शिवून दे, तर त्यांना स्पष्ट सांगायचं आहे, मावशी, ताई, काकू जे काही आहे ते, की मी बाहेर या कामाचे 400 रुपये घेते, पण तुमच्याकडून तुम्ही घरच्याच आहे ना आपल्या, मग तुमच्याकडून 300 रुपये घेईल. असं त्यांना डिस्काउंटची लालूच द्यायची आहे आणि त्यांचं काम करून द्यायचं आहे. बाकी फ्रीमध्ये करून द्यायचं नाही. तर मैत्रिणींना, बरेच असे आपल्या घरचे व्यक्ती असतात किंवा आपल्या आजूबाजूचे असतात, ओळखीचे असतात, की अगं ही एक टिप मारून दे ना गं. लगेच ब्लाऊज काही ढिलं सेल वगैरे होत असेल की लगेच सांगतात, अगं थोडीशी टिप मारून दे ना गं, मशीन चालू आहे ना, पटकन टिप मारून दे ना. पण त्याचे पैसेच देत नाही. मग आपण का त्यांच्यासाठी अवेलेबल असतो का 24 तास? का ते आपल्यासाठी अवेलेबल असतात 24 तास? नाही. मग आपण का त्यांचं काम फुकटात करून द्यायचं आहे? नाहीच करून द्यायचं. स्पष्ट नाही सांगायचं, मशीन खराब झाली, शिलाई व्यवस्थित येत नाही, काहीही कारण द्या तुम्ही, पण कोणाचंही काम फ्रीमध्ये करायचं नाही. फ्रीमध्ये जर तुम्ही काम केलं तर एकीचं केलं की दुसरीला पण तेच येईल की ही फ्रीमध्ये करून देते, ही फ्रीमध्ये टिप मारून देते. जर तुम्ही सिटीमध्ये गेलात ना, तर बाहेर टिप मारायचे सुद्धा, तुम्ही जर गाऊनला शिलाई मारायला दिलेत ना, तर एका गाऊनचे 50-60 रुपये घेतात. आणि तेच तुम्ही गावाकडे आहात आणि आजूबाजूच्या तुमच्याकडून शिवून घेतात, टिप मारून घेतात, मग तुम्ही तरी येड्यातच काढले जाणार. त्याच्यामुळे स्वतःच्या कामाची किंमत स्वतः करा, स्वतःची किंमत स्वतः करा, तेव्हाच लोक तुमच्या कामाची किंमत करतील आणि तुम्हाला त्याची किंमतसुद्धा देतील. तर मैत्रिणींनो, तुमच्यासोबत मी काल जो किस्सा शेअर केलेला होता, त्या आत्याबाईने किंवा जे काही आहे ते, तर तिने हे अस्तर आणि ही पोतडी आणून दिलेली आहे आणि याला अजून मेन कापड आणलेलाच नाही आहे. ती 3-4 दिवस झाले माझ्याकडे असंच पडून आहे. तिला मी सांगितलेलं होतं की तुम्ही ब्लाऊज पीस घरातले जे काही असेल पडेल ते आणून द्या, मी शिवून देईन तुमचं पिशव्या आणि पैसे तर मी नक्कीच घेईन. पण मग आपल्या स्वतःजवळचं कापड लावून ते एक्स्ट्रा पैसे देणार आहे का? नाही देणार आहे. त्याच्यामुळे मी नाही शिवणार आहे. ते असंच पडून राहील. जोपर्यंत ती मेन कापड लावायला देणार नाही तोपर्यंत मी ते शिवणारच नाही. कारण आपल्याकडे दुसरे पण कामं असतात, भरपूर कामं असतात. त्याच्याच मागे लागलं तर मग काय आपलं कामच होणार नाही. तर मैत्रिणींनो, जास्त लोड घ्यायचा नाही. जे काम येत आहे ते करायचं आणि फ्रीमध्ये कोणाचं करायचं नाही. तेव्हाच तुमचा जो बिझनेस आहे स्टिचिंगचा तो छान प्रकारे चालेल. आणि हो, या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करते ते फक्त व्ह्यूजसाठी किंवा जे काही असेल ते सोशल मीडियाचं त्याच्यासाठी नाही. तर हे माझे स्वतःचे अनुभव आहे आणि तुमच्यासोबत शेअर करायचे आहे. कारण बऱ्याच माझ्या ताया असतील, मैत्रिणी असतील ज्या नवीन असतील या कामामध्ये आणि त्यांच्याकडून असं कोणी काम फ्रीमध्ये करून घेणार नाही, याच्यासाठी हा एक व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह मी तुमच्यासाठी बनवला आहे. तर मैत्रिणींनो, कसा वाटला आपला आजचा व्हिडिओ हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि तुमच्यासोबत पण असा किस्सा झाला आहे का ते सुद्धा सांगा. आणि तुमच्याकडे असे फ्रीमध्ये करून घेणारे लोक पण येतात का ते सुद्धा सांगा. कारण तुम्ही जेव्हा कमेंट कराल तेव्हाच मला समजणार आहे की तुमच्यासोबत काय काय अनुभव झालेले आहेत. तर मैत्रिणींनो, आज आपण मला असं वाटतं आज मी तुमच्यासोबत छान विषयावर बोललेले आहे, जे आपल्या सर्वांसाठीच महत्त्वाचं होतं. त्याच्यानंतर आपला जो स्टिचिंगचा बिझनेस आहे तो वाढवायचा कसा. तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर तुमचा स्टिचिंगचा बिझनेस वाढवायचा असेल किंवा ऑनलाईन करायचा असेल, ऑनलाईन ऑर्डर्स घ्यायच्या असतील, तर तुम्ही माझ्याकडून सुद्धा प्रमोशन करून घेऊ शकता. नाहीतर मग तुम्ही तुमच्या व्हिडिओमार्फत सुद्धा प्रमोशन करू शकता. पण काय असतं ना, तुम्ही जर नवीन असाल, तुमचं चॅनल नवीन असेल, तर तुम्ही जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही सध्या तरी. नंतर तुमचं चॅनल जेव्हा जुनं होईल तेव्हा तुम्ही घरोघरी पोहोचाल. पण जोपर्यंत
तुमचं चॅनल नवीन आहे तोपर्यंत तुम्ही माझ्याकडून प्रमोशन करून घेऊ शकता, तुमचं प्रोडक्ट माझ्यापर्यंत पाठवू शकता, मी त्याचं फ्रीमध्ये प्रमोशन करून देईल. कारण माझ्या मैत्रिणींना तुमची मदत करण्याचा माझा खूप खूप मनापासून हेतू आहे. आणि मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगते पण तुमचा काहीच रिस्पॉन्स येत नाही आहे. त्याच्यामुळे मी आज पुन्हा तुम्हाला सांगते, जर तुमच्या कोणत्याही प्रोडक्टचं तुम्हाला फ्रीमध्ये प्रमोशन करायचं असेल तर मी करून द्यायला तयार आहे. फक्त तुमचं प्रोडक्ट जे आहे ते माझ्यापर्यंत पोहोचवा, त्याच्यानंतर मी त्याचं प्रमोशन फ्रीमध्ये नक्कीच करणार आहे. आणि जर तुम्ही न्यू यूट्यूब चॅनल ओपन करत असाल तुमच्यासाठी, तर तुम्ही त्याचंसुद्धा प्रमोशन माझ्याकडून करून घेऊ शकता. कारण मी तुम्हाला माझे सबस्क्रायबर नाही तर माझी एक यूट्यूब फॅमिली समजते. त्याच्यामुळे मी तुमच्यासाठी फ्रीमध्ये सगळं करायला तयार आहे. फक्त तुम्ही मला तेवढा रिस्पॉन्स द्यायला पाहिजे. तर मैत्रिणींनो, आपला आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमच्या प्रोडक्टला ऑनलाईन कसं आणायचं हे मला बऱ्याच माझ्या मैत्रिणी विचारतात. तर ऑनलाईन असं आणायचं आहे, तुम्हाला तुमच्या प्रोडक्टचे व्हिडिओज, फोटोज जे काही आहे ते तुम्हाला सोशल मीडियावरती अपलोड करायचं आहे. एवढंच करायचं आहे. नंतर त्याच्यावरती तुमचा नंबर द्यायचा आहे की या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला जर प्रोडक्ट परचेस करायचं असेल तर. आणि तुम्ही यूट्यूब चॅनल जर ओपन केलं आणि तुमचे 50 सबस्क्रायबर जरी झाले तरी तुम्हाला लाईव्ह हा ऑप्शन ओपन करून दिला जातो. त्याच्यानंतर तुम्ही लाईव्ह घेऊन तुमचे सगळे प्रोडक्ट लाईव्ह दाखवून तुम्ही ते सेल करू शकता. तर मैत्रिणींनो, हा खूप चांगला ऑप्शन आहे लाईव्हचा. कारण लाईव्हमध्ये बऱ्याच महिलांना ऑर्डर्स मिळतात. तुम्ही रात्री जेव्हा मोबाईलवरती स्क्रोलिंग करता तेव्हा तुम्हाला त्याच्यावरती दिसत असेल की लाईव्ह साड्या विकल्या जात आहेत, मेकअपचे प्रोडक्ट विकले जाते, ज्वेलरी विकली जाते. तर तसंच तुम्हीसुद्धा विकू शकता लाईव्ह घेऊन. लाईव्हमध्ये भरपूर ऑर्डर्स मिळतात. तुम्हाला फक्त 50 सबस्क्रायबरची गरज आहे. त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यावरती काम करू शकता. आणि तुम्हाला अजून काही मदत हवी असेल, तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर मैत्रिणींनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही मी सांगितलेल्या विषयावर नक्की विचार करा, ठीक आहे. आणि कोणाचंही काम फ्रीमध्ये करून द्यायचं नाही. तुम्ही तुमच्या कामाची किंमत कराल तेव्हाच लोक तुमच्या कामाची किंमत करतील. तुम्ही स्वतःची किंमत कराल तेव्हाच लोक तुमची किंमत करतील. एवढंच लक्षात ठेवायचं आहे. तर मैत्रिणींनो, अजून माहिती हवी असल्यास कमेंटमध्ये नक्की विचारा. कशाचं प्रमोशन करायचं असल्यास मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. त्याआधी व्हिडिओ बंद करण्याआधी म्हणजे संपवण्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण तुमची मैत्रिणी, तुमचीही बहीण तुमच्यासाठी असेच नवनवीन विषय घेऊन येणार आहे. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना, सगळ्या माझ्या मैत्रिणींना जय श्रीराम.